म्हणजे मी आता विचार करते की आम्हाला किती पैसे भरावे लागत असतील. तर ह्या शाहूकारी पाशातून आमची मुक्तता झाली बचत गटामुळं. नाही तर पहिला आम्हाला कोणी विचारत नव्हतं, हे कचरा असणार नाही असं आम्हाला बोलतात लोक. भयानक आहे. मला तर नेहमी वाटतं की जे लोक सेग्रिगेशन करायला नकार देतात ना, कचरा वेगळा करत नाहीत, मी कशाला करू, ते माझं काम नाही. कोणाचं काम आहे? दुसऱ्या कोणाचं तरी आहे. बरोबर. आणि तो त्या वेगळ्या जातीतला असल्यामुळे त्यांनी ते केलं पाहिजे. आता मला इंटरनॅशनल अलायन्स बेस्ट स्पीकर म्हणून आमची एक संस्था रजिस्ट्रेशन झाली. तिथे कचरा वेचकांची संस्था वेगळी झालेली. त्याच्यामध्ये ब्राझीलचा अध्यक्ष आहे, साऊथ आफ्रिकाची खजिनदार आहे आणि मी आशिया खंडातून उपाध्यक्ष म्हणून माझी निवड झाली. आणि हे कचरा वेचकांसाठी नाही, म्युन्सिपालिटीसाठी नाही, स्त्रीमुक्ती संघटने नाही, आपल्या पुढच्या पिढीसाठी गरजेचं. जे आम्ही काम केलं ते आम्हाला काम आमच्या मुलांनी करू नये ते सतत वाटत होतं. आणि संघटनेचं पण तेच ध्येय होतं ज्योतिताईचं. खाजगीकरण इतकं चालू आहे की या सगळ्या बायकांची रोजीरोटी जाण्याचा प्रश्न आहे. आणि खरं म्हणजे नियमांमध्ये खूप लिहिलंय की या बायकांना तुम्ही सामावून घ्या, असं शहरी घनकचरा व्यवस्थापनाला सांगितलेलं आहे, पण अंमलबजावणीच्या बाबतीत शून्य आहे. त्यांनी खूप मायाने आम्हाला जवळ घेतलं की कचरा वेचक लोक अदृश्य आहेत, त्यांना कोणी बघत नाही, पण त्यांच्यामुळं आम्ही लोकांना दिसायला लागलो आहोत. नमस्कार, मी क्षितिजा आणि स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं कला क्षितिजमध्ये. आज आपण भेटणार आहोत अशा काही महिलांना ज्या अथकपणे हा आपला परिसर, ही शहरं स्वच्छ करण्याचं काम करत असतात. आपण सगळीच जण आपलं घर स्वच्छ ठेवतो, पण आपल्या परिसराविषयी, आपल्या शहराच्या स्वच्छतेविषयी आपण इतके सजग असतो का? अनफॉर्च्युनेटली नाही. पण हे शहरं साफ करण्याचं काम आणि त्यासाठी अथकपणे कष्ट घेणारं काम करणाऱ्या ह्या महिलांना परिसर भगिनी म्हणून ओळखलं जातं. आणि हे सुंदरसं नाव त्यांना दिलेलं आहे स्त्रीमुक्ती संघटनेने. कचरा वेचक महिला ते परिसर भगिनी, हा प्रवास यांनी कसा केला आणि स्त्रीमुक्ती संघटनेच्या माध्यमातून या महिला कशा पद्धतीत काम करतात, यांचं पुढचं भविष्य काय, हे जाणून घेण्यासाठी आपण गप्पा करूयात यांच्याशी आणि स्त्रीमुक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांशी. चला गप्पा करूयात आपल्या परिसर भगिनींशी. चला तर मग. आशिया खंडातलं सगळ्यात मोठं डम्पिंग ग्राउंड म्हणजेच देवनार डम्पिंग ग्राउंड. या डम्पिंग ग्राउंडवर आणि मुंबईच्या कानाकोपऱ्यात रस्तोरस्ती गल्लोगल्ली फिरून कचरा वेचणाऱ्या या बायका, दुष्काळग्रस्त प्रदेशातून मुंबईत आलेल्या, निरक्षरता, व्यसनी नवरे यामुळे घराची, संसाराची, मुलाबाळांची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन पोटाची खळगी भरण्यासाठी दिवस रात्र उन्हातान्हात फिरून काम करणाऱ्या या बायकांना संघटित केलं स्त्रीमुक्ती संघटनेने. आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कचरा वेचकांना एकत्रित करून त्यांच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या आणि ह्या शहरांना स्वच्छ ठेवणाऱ्या ह्या लढवय्या परिसर भगिनी यांच्याविषयी जाणून घेऊया त्यांच्याचकडून कला क्षितिजमध्ये. नमस्कार मावशी. नमस्कार, माझं नाव सुशीला साबळे आहे आणि मी पहिल्यांदा 1972 मध्ये खूप मोठा दुष्काळ पडला होता मराठवाड्यामध्ये. तेव्हा आमचं कुटुंब मुंबईत आलं आणि आईबरोबर मी कचरा वेचायला जायचे. तुम्ही सगळ्याच जणी मावशी मराठवाड्यातल्या आहात? हो, सगळे आम्ही मराठवाड्यातून आले. सगळ्यांनीच मुंबईकडे इकडे धाव घेतली की चला मुंबईला काहीतरी करू पोट भरण्यासाठी. पण मग ह्यात आल्यानंतर तुम्ही काम करत आहात कचऱ्याचं, कचरा वेचण्याचं लहानपणापासून काम करत? लहानपणापासून काम करतोय आम्ही सगळ्याच. मी पण त्याच्यातलीच आहे. 10 वर्षाची असताना आई बरोबर छोटी गोणी घेऊन जायचे कचरा वेचायला आणि जो काय कचरा मिळेल ते आम्ही दर दिवस रात्री विकायचं आणि त्याचं मीठ तेल काय आणून असं उपजीविका चालवायची आमची. मुंबईला येताना जिथं जागा मिळेल तिथं आल्यावर तिकिटाला पैसे पण नव्हते. आम्ही तसेच काही नाही, तिकीट असले पैसे तर काढायचे, नाही तर मुंबईला बिना तिकिटाचे लोक आलेलं येत होते तेव्हा. आणि जिथं जागा मिळेल तिथं झोपड्या बांधल्या आणि राहू लागले आणि कचरा वेचून आपल्या उपजीविका चालवण्याचं काम करत होते. 1998 मध्ये स्त्रीमुक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आमच्याकडे येऊन आमचा सर्वे केला, कारण याच्यामध्ये सगळ्या महिलाच आहेत कचरा वेचणाऱ्या आणि स्त्रीमुक्ती संघटना महिलांच्या प्रश्नावर काम करणारी संस्था आहे. तर त्यांनी खूप आम्हाला जवळून मायाने जवळ घेऊन आमचा सर्वे केला, कारण कचरा वेचकांना कोणी बघतच नव्हतं. त्यांच्यामुळं आम्ही दिसायला लागलो लोकांना किती महत्त्वाचं काम करतो.
हे कळायला लागलं पर्यावरणासाठी. आम्हालाही माहीत नव्हतं की आम्ही पर्यावरणासाठी चांगलं काम करतो म्हणून, पण स्त्रीमुक्ती संघटनेमध्ये आल्यावर आम्हाला कळालं की आम्ही पर्यावरणासाठी चांगलं काम करतो हे आम्हाला समजून सांगितलं ज्योतिताईने. आणि मग तेव्हापासून बचत गट झाले, बचत गट केले, त्यांनी आमचे समजावून सांगितलं. आम्ही पहिलं काय करायचो, 10 रुपये 15 रुपये टक्क्यांनी पैसे काढायचो दुसऱ्याकडून, व्याजाने पैसे, जशी गरज लागन तशी. पावसाळा जवळ आला तर झोपडी दुरुस्त करायची, तर त्याच्यासाठी कंगल बँक म्हणून आमच्याकडे लोक यायचे. आम्ही त्याला कंगल बँक असं चे लोक म्हणायचो, पण ते सगळे बाहेरून आलेले लोक होते. आम्हाला 1000 रुपये जर घेतले त्यांच्याकडून, तर ते एक कार्ड द्यायचे आणि त्या कार्डावर सगळे असे घरं असायचे. त्याच्यातून ते 250 रुपये काढून घेत होते. 750 रुपयाचे पैसे फेडायचे. त्याचे 25 रुपयांनी 50 रुपयांनी असे फेडायचे. पण ते जेव्हा ते सगळं कार्ड पूर्ण भरण तोवर आम्ही ते पैसे फेडत बसायचो. कळत पण नव्हतं किती फिटले असते त्यांचे. तर त्या 750 रुपयाचे आम्ही किती पैसे भरायचं हे पण मला म्हणजे मी आता विचार करते की आम्हाला किती पैसे भरावं लागत असतील. तर ह्या शाहूकारी पाशातून आमची मुक्तता झाली बचत गटामुळं. आम्ही आमचा स्वयंसहायता बचत गट म्हणून अशा संघटनेने सांगितलं की स्वयंसहायता म्हणजे तुम्हीच तुमची सहायता करता. तर 10 जणी एकत्र येऊन आम्ही हे बचत गट केले. आणि ते बचत गट खोलताना पण बऱ्याच बँकेत खातं खोलताना बऱ्याच अडचणी आल्या. त्या शिकलेल्या महिला नसल्यामुळं सह्या येत नव्हत्या. तर मॅनेजर म्हणायचा 3-3 अंगठ्या आम्ही एवढा फॉर्म कुठून आणायचा तुमच्यासाठी. तर असं करून करून खूप अडचणीवर मात करून संघटनेच्या कार्यकर्त्या आणि आम्ही महिला 3 जणी तासून तास बसून राहायचो बँकेपुढं. नंतर या आता गर्दी खूप. तर असं करून करून बँकेत खातं खोललं. आणि बचत गट कसं चालवायचं याचं पण ट्रेनिंग आम्हाला दिलेलं आहे. आम्ही असं 10 जणी एकत्र येतो आणि मग आमच्या बचत गट आम्ही 6 महिने त्या बचत गटातले पैसे उचलत नाही कोणी. 6 महिने एकत्र पैसे ठेवतो आणि मग मीटिंग घेतो. आणि जर एखाद्या बाईला गरज कशी आहे, समजा दोघीला एकदाच कर्ज पाहिजे असेल तर गरज आम्ही पाहणार. तिला मुलाच्या शिक्षणासाठी कर्ज पाहिजे का, कुठं फिरायला जायचं का गावी जायचं कुठतरी, तर आम्ही त्या गावी जाणाऱ्या बाईला किंवा फिरायला जाणाऱ्या बाईला सांगणार की तुम्ही थांबा, हे खूप गरजेचं आहे शिक्षणाचं. तर आम्ही त्यांना आधी कर्ज देतो आमच्यामध्ये. आता हे जे तुमचं काम आहे हे 3-4 स्वरूपामध्ये केलं जातं. म्हणजे काही जण डम्पिंग ग्राउंडवरती काम करतात, काही जण बायोगॅसचं काम करतात. तर हे कसं केलं जातं, याची विभागणी कशी? हे पहा, आम्ही आधी पहिल्यापासून ना जसं मुंबईत आलो तसं कोणी फिरून कचरा वेचला, कोणी डम्पिंगवर कचरा वेचला. आणि हे असं आमचं स्वरूप होतं कचरा वेचण्याचं. संघटनेत आल्यावर आम्हाला ओल्या कचऱ्याचं खत कसं करायचं याचं ट्रेनिंग दिलं. आणि जे दुसरं आहे, आम्ही पहिल्यापासून काही डम्पिंगवर महिला आमच्या कचरा वेचतात. तर डम्पिंगवर कचरा वेचणाऱ्या त्या पण आहेत आणि बायोगॅसवर काम करणाऱ्या पण महिला आलेल्या आहेत आमच्याकडे. आणि आम्ही फिरून कचरा वेचला. तर फिरून कचरा वेचताना काय त्रास होत होता, डम्पिंगवर कचरा वेचताना काय त्रास होतोय, तर असे आम्ही हे कचऱ्याचं काम करतो 3 स्वरूपामध्ये. संघटनेत आल्यावर आम्ही संघटनेने आमच्या वेगवेगळ्या कॉपरेटिव्ह पण केल्यात. सहकारी संस्था बनवलेल्या आहेत, त्याच्यामार्फत आम्ही कामं घेतो. तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या सोसायट्यांमध्ये काम करतो ना, तर ओल्या कचऱ्याचं खत करणं, तिथली साफसफाई करणं हे एक काम आहे. आमच्या सावित्रीबाई फुले अशी कॉपरेटिव्ह आहे त्याच्यामार्फत करतो. काही रमाई कॉपरेटिव्ह आहे त्याच्यामार्फत करतो. आणि बायोगॅस चालतो, ते बायोगॅसवर पण आमच्या अडाणी महिलाच काम करतात. तर आमचा 3 स्वरूपामध्ये हे काम चालू आहे आता सध्याला. नमस्कार मावशी. नमस्कार, माझं नाव बेबी अनवर शेख. आशा परला सेंदाडे. तुम्ही दोघी डम्पिंगवरती काम करता? हा, डम्पिंगवरच. मग कसा आहे तुमचा अनुभव? किती तास काम करावं लागतं मावशी? आम्ही 10 वाजता जातो डम्पिंगला. कारण काय 10 वाजता गेल्यावर आम्ही ते कपडे हातात मोजे घालतो आम्ही. त्याच्यानंतर मग आम्हाला पाणी नाही भेटत, गाड्या येत्यात, धूळ आहे, माती आहे, लघवीला जागा नाही. आम्हाला खूपच त्रास आहे. कारण काय ऊन बी लागतं, या नाही बसायला काही हे आहे, शेड काहीच नाही.
तुम्हाला सगळ्या जणींना मी पाहते की तंबाखूचं किंवा गुटख्याचं व्यसन आहे. हा, ते घाणीमध्ये राहावं लागतंय ना. मग ते घाणीमध्ये ते तोंडामध्ये घाण बन जातो, वास येतो. तर कोणी तंबाखू टाकतंय, कोणी पान खातंय, कोणी गुटखा खातंय. कारण काय ते तोंड बंद असतंय ना चावायच्या मध्ये आपल्या जेवणासारखं. कुत्रे येतात, मांजरे येतात, काय काय डम्पिंग मध्ये येत नाही. 12 वर्षाची होती तेव्हापासून करते. कचऱ्यामध्ये काम करत असताना कुठला त्रास होत नाही का? होतो ना, मला घबराट होते, गरम होतं, आम्हाला बसायला जागा नाही, सावली नाही, ऊन लागतं, धूळ मातीला उडती, त्याने आम्हाला जेवायची सोय नाही ना, बसायला डोकं दुखतं, हातपाय कंबर सरळ दुखतं आमचं. मोठाले बोजे 50-50 किलोचे बोजे घेऊन खालून आम्हाला वर यावं लागतं, माल घेऊन. माल टाकतो तिथं, चालून घेऊन या, मग इथं छाटा, मग ते अलग अलग करा, मग त्याने आम्ही छाटून ते विकायचं आणि ते परत फेकायचं, उचलू बोजे 30-30, 40-40 किलोचे, 50 किलोचे. आणि मिक्सर मारले वजन राहतो सर, आम्हाला तर खालून आणावं लागतं. गाड्या इकडे, एक गाडी इकडे लागते, ते एक गाडी तिकडे लागते, गाड्या एक ठिकाणी लागत नाही. पण असं आम्हाला हेच थोडं मोडं लागतं, इंजेक्शन घुसतात, काच लागतो असं. मग आम्ही टिकनेकचे इंजेक्शन घेतो इथं येऊन सनी. तुमचे पण बचत गट आहे? हा, आमचे बी बचत गट आहे. कसं वाटतं हे काम करत असताना? आम्हाला बी चांगलं नाही वाटत, पण आता काय करा, आम्हाला आता 30 आदत झालेली आहे. तर आता संघटना पण जुळले तर आम्हाला बी चांगलं वाटतं. आम्ही बी जातो मॅडम लोकांसंग, कुठे बी 4 माणसांसमोर उठतो बसतो, तर आम्हाला बी चांगलं वाटतं. नाही तर पहिलं आम्हाला कोणी विचारत नव्हतं, एक कचरा दिसणार नाही असं आम्हाला बोलतात लोक. पण आता संघटना जुळलं तेव्हापासूनच आम्हाला चांगलं वाटायला लागलं. नमस्कार, मी रामकला आनंद खंदारे. जसं की साबळेबाईंनी सांगितलं की दुष्काळाच्या वेळेस सगळेच लोक आले होते. तसेच माझे आईवडीलसुद्धा इकडे आले होते मुंबईला. आणि त्यांनी जसे आले तसे ते गोवंडीमध्येच आले. तर ते पहिले कचरा वेचण्याचं काम करत होते. वडील वारल्यानंतर आल्यावर आईने सगळा सांभाळ केला आमचा. तर माझी आई जात होती डम्पिंगवर, तर मी तिच्यासोबत जायची. कालांतराने मी मोठे झाले, लग्न झालं, पण नवरा म्हणजे व्यवस्थित नसल्यामुळं मी वेगळी राहते. मी आता एक परित्यक्ता महिला आहे. तर नवऱ्या घडीघडीच घराच्या बाहेर काढत होता. मग 2 मुली घेऊन मी घराच्या बाहेर म्हणजे निघाले. आणि डम्पिंगची म्हणजे माहिती असल्यामुळं मग नंतर मी वापस डम्पिंगला जायला सुरुवात केली. रेंटचं घर होतं माझं आणि 2 मुलीचं. मग माझं लग्न झाल्यावर आई गावी गेली होती. मग मी आईला वापस बोलून घेतलं आणि माझ्या 2 मुली सांभाळल्या आणि मी डम्पिंगला जायला लागली. तशी मला बरीचशी डम्पिंगची माहिती आहे. कारण की पहिल्याच्या डम्पिंगमध्ये आणि आत्ताच्या डम्पिंगमध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे. जसं की जेणेकरून पहिलं डम्पिंगला म्हणजे भाईगिरी जास्त चालायची, जे गुंडे लोक जास्त राहायचे ते खूप त्रास द्यायचे. एखादी मुलगी जर चांगली असली तर तिला छेडखानी पण करायचे. कधी कधी असं झाले डम्पिंगला की मर्डरी पण खूप झाल्यात, ॲक्सिडेंट झालेत, बुलडोजरने महिला पण गेल्या आहेत, काही मुलं पण गेलेत. कारण अशिक्षित महिला असल्यामुळं ते सगळे त्यांना एक साधन आणि रोजचा पैसा हातामध्ये येणारा म्हणून ते जे जवळचे जे आहेत वस्त्या, ते सगळे मुलं, आया, बहिणी, सगळ्या महिला डम्पिंग ग्राउंडवरच जात होत्या. आणि तसंच मीही डम्पिंग ग्राउंडवरच जात होते, कारण त्याच्यातली मला माहिती होती. पण सुरुवातीला पहिलं खूप त्रास होता की वॉचमॅन पाठीमागं लागायचे आमच्या की डम्पिंगला तुम्ही यायचं नाही म्हणून. आणि ती आग लागत होती. आता ती आग कशी लागत होती हे आम्हाला माहीत नव्हतं. पण ते आत्ता कळतंय की ती मिथेन वायूमुळं आग लागत होती. पण त्यावेळेस त्यांना असं वाटायचं की हे लोकच आग लावतात. पण त्या आगीपासून आम्हालासुद्धा त्रास होता त्याचा. पण त्यांना असं वाटायचं की हे डम्पिंगमध्ये जे काम करतात यांच्यामुळंच हे लोकच आग लावतात. कारण कोणी बाथरूमला पण यायचे, सिगारेट बिडी पिली तर तिथंच ती काडी टाकून जायचे, मग त्याने पण आग लागत होती. आणि मग वॉचमॅन लोक आम्हाला पकडायला यायचे, गाडीत टाकून डायरेक्ट पोलीस स्टेशनला आम्हाला न्यायचे. तर त्यावेळेस आमच्याकडून 25 रुपये पावती फाडल्या जायची पकडून न्यायचं. आम्ही खूप पाळायचो, पण आमच्याजवळ साधनच नव्हतं ना. पकडला तरी आम्ही पावती फाडली तरी आम्ही दुसऱ्या दिवशी डम्पिंगला जायचो, असं होतं. कारण उत्पन्नाचं साधनच नव्हतं ना. आणि मग त्याच्यानंतर वॉचमॅननी काय नाही झालं तर त्यांनी सिक्युरिटी गार्ड लावले पाठीमागं आमच्या. तर सिक्युरिटी गार्डसुद्धा आमच्या पाठीमागं लागायचे. आता काय करणार, आता पर्याय नव्हता आमच्याजवळ. ते पकडायचे, आम्ही पडायचो, कुत्रे पण चावायचे, पळता पळता पायाला खिळे लागायचे, काच लागायचे. पण काय, तात्पुरत्या दवाखान्यात जायचं, इंजेक्शन घ्यायचं, 2-3 दिवस घरी राहायचं, डबल वापस डम्पिंगला जायचं. असं करता करता मग आम्हाला म्हणजे असं होती एक संस्था,
पण त्यांनी पण आम्हाला जसं सांगितलं की तुम्ही पास काढा, त्यांनी आम्हाला पास दिले. आमच्याकडून त्यांनी पैसेसुद्धा घेतले. पण पैसे घेतले आणि भरपूर महिला त्यावेळेस यायला जायच्या ना डम्पिंगवरती, तर सगळ्या महिलाकडून घेतली, पास दिले. आम्ही पण पैसे दिले त्यांना. पण त्याच्यानंतर आम्ही असं त्यांना बोलायचं की जे आम्हाला गार्ड पकडायला येतं त्यांचा तुम्ही काहीतरी बंदोबस्त करा, जेणेकरून आम्हाला कचरा वेचता येईल. तर ते हो करायचे, पण आले नाही. आणि त्याच्यानंतर मग 1998ला स्त्रीमुक्ती संघटनेशी आमचा संपर्क झाला. म्हणजे त्याच आल्या आमच्या इकडे की म्हणजे त्यांनी आल्या, आमची माहिती घेतली, आम्ही त्यांना माहिती आमची सांगितली. पण आमचा काही एवढा विश्वास बसत नव्हता. पहिल्यांदा तर आमचा बसलाच नाही विश्वास, कारण की आमच्यासोबत असं एकदा दोनदा घडलेलं होतं. पण त्यांनी आम्हाला सांगितलं की नाही, तुम्ही एकत्र व्हा, बचत गट करा, आम्ही तुम्हाला पुढं जाण्याचं काहीतरी आम्ही सांगू तुम्हाला, आम्ही फसवणार नाहीत. म्हणजे त्यांनी आम्हाला विश्वास दिला. मग आमच्याशी घडी ते संपर्कामध्ये राहिल्या. आणि मग त्यांनी जसं की साबळेबाईंनी सांगितलं की बचत गट त्यांनी आमचे बांधले. आणि त्या बचत गटामधून आमची म्हणजे सगळंच चांगलं झालं. जसं की त्यांनी सांगितल्याप्रमाणे की मुलींना शिकवा, आणि ट्रेनिंग घेतल्या. आमच्या स्त्री पुरुष समानताची पण ट्रेनिंग घेतली. खूप आम्हाला ट्रेनिंग दिल्या आणि आम्ही त्या ट्रेनिंग घेत गेलो. त्याच्यामधून आम्हाला म्हणजे आवडायला लागले की खरंच बाबा संघटना आमच्यासोबत आहे. आणि मग त्यांनी मग बचत गट बांधता मग त्यांनी आमची ही परिसर भगिनी विकास संघ ही संस्था, आमच्या ज्या कचरावेचक महिला आहेत त्यांनी 2004ला त्यांनी ते रजिस्ट्रेशन केलं त्या संस्थेचं. आणि मग त्याच्यामधून मग आमच्या जे सहकारी संस्था त्यांनी निर्माण केल्या. आमला सहकारी संस्था जी आहे ते बायोगॅसचं काम करते आणि खताचं काम करते. आणि जी आमची सावित्रीबाई सहकारी संस्था आहे ती बास्केटचं काम करते. वसुंधरा जी सहकारी संस्था आहे तर त्या सोसायट्यामध्ये जाऊन कचरा घेतात, साफसफाईचे काम करते. तर अशा आमच्या 6 कॉर्पोरेट्या काम करतात. सहकारी संस्था 6 आहेत, त्या कार्य करत आहेत. नमस्कार मावशी. नमस्कार, माझं नाव पर्यागबाई लिनार. माझं नाव शोभा गलाटे. तुम्ही काय काम करता? बायोगॅसवर करतो. काय याचं ट्रेनिंग कसं झालेलं आहे आणि तिथे एक्झॅक्टली किती टन कचरा असतो आणि तुम्ही कसं बायोगॅसचं काम करता? तिकडे 1000 किलो कचरा येतो तिथं, म्हणजे आता कमी झालं थोडा, पण पहिला जास्त यायचा, कॉलनीमधला कचरा यायचा. आता फक्त हॉटेलचाच येतोय कचरा तिथं. तरी बी 10,000 किलो येतोय कचरा तिथं. तुम्ही BRC कॉलनीमध्ये हा. काम करता. तिथे कशा पद्धतीत काम केलं जातं आणि तुम्हाला काय ट्रेनिंग दिलं त्यासाठी? पहिले आम्हाला इथंच ट्रेनिंग द्यायला, इकडे इथंच. जात होतो आम्ही त्याला या महिलांमध्येच आम्हाला ट्रेनिंग दिलेली, पवायला जात असं होतो असं काम करा. आणि मग त्या काम आम्हाला शिकवले, त्याप्रमाणे आम्हाला तिथं कामाला लावलं. तर त्याप्रमाणे आम्ही आता तो काम करतात. आम्हाला तिथं काही येत 1000 किलो नव्हतं, कचरा पण येतो, या- कधी याच्या 500 मुलांनी किलो शिकवलं येतो. संघटनेवाल्यांनी शिकवलं. ते असा कचरा ओला आम्ही कचरा ते करायचं. हे करतो, सिग्रेशन करून सनी मिशनमध्ये टाकून त्याच्या टाक्या बनवलेल्या आहेत. 2-3 टाक्या बनवलेल्या आहेत. ते खाली हे होऊन सनी नंतर त्याचा गॅस तयार होतो. तो गॅस कॅन्टीनला वापरण्यात जातो. ते कॅन्टीनला वापरण्यात जातो. दिवसभर कॅन्टीनमध्ये गॅस चालू असतो, त्याच्यावर ते लोक जेवण बनवतात. आणि मग त्यांचं ते भाज्याचं, कांद्याच्या साला आणि राईस, ते पूर्ण जेवण कधी 500-1000 किलो जेवण येतं. मग ते आम्ही कामं करतो. सकाळचं ते 9 वाजल्यापासून जातो, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 8 घंटे आमची ड्युटी असते. म्हणजे तिथं 3 प्लांट आहेत, बायोगॅस प्लांट 3 आहेत. एकीकडे 2 जणी आहेत, एकीकडे 3 जणी आणि दुसऱ्या प्लांटवर पण 3 जणी. असे आम्ही प्रत्येक महिना वाटून काम करतो. आणि रोज तिकडे काम असतं? रोज काम करतो. आणि तिकडचं रोज. काम कसं असतं? तेवढी घाणीचं काम नसेल ना ते, कारण एवढं कचरा घाण, segregate होऊन हा, येतो ना? आम्ही सिग्रेशन करतो. अच्छा. पण कॅन्टीनचं असल्यामुळे एवढं घाण येत नाही. आणि कधी कधी कॉलनीतला पण येतो, तो पण छाटूनच आणतो, पण त्याच्यात थोडी असतं, थोडं पन्न्या असतात, ते छाटावं लागतो आम्हाला असं. पण मग ह्यात सॅनिटरी नॅपकिन वगैरे असेल किंवा हो, dumping- सगळं मिळेल, सगळं. हा, घरचा संघटनेचं कचरा सगळं असेल तर देतात त्याच्यात ना. असतं. आम्ही जेव्हा ते कचरा सुरू करतो ना मिशनमध्ये टाकायला, त्याच्यात पन्नी किंवा काच, नरवाट्या असतात, याच्या शिलट्या असते, ते अजिबात त्याला जाता कामी नाही. म्हणजे ती मिशन असते ना, त्या मिशनीत थोडं पण काही जायला जमत नाही. मग ते सगळं छाटावं लागतं. सगळं छाटावं लागतं. आणि ते सगळं काम तुम्ही करता? आज सगळं काम आम्ही करतो. आणि त्याचे लायटिंगीचं पण काम त्याच्यात असतं, ऑपरेशन असतं, इरिक्शन असतं, हे सर्व आम्हालाच बघावं लागतं. इलेक्ट्रिकल. हा, त्याच्यात आमचं सुपरवायझर असतं ते बघायला.
जे आता यांनी सांगितलं, पर्यागबाई लिहिणार आणि आमच्या 2 महिला ज्या बायोगॅसवर काम करतात, तर BRC म्हणजे खूप मोठी कॉलनी आहे, तिथे खूप कचरा आहे. तर त्या कचऱ्याचं विघटन कसं करायचं हे सगळं संघटनेने शिकवलेलं आहे. संघटनेमध्ये BRC मध्ये डॉक्टर शरद काळे म्हणून त्यांनी हा प्लांट बनवलेला आहे बायोगॅस, आणि त्यांचंच बायोगॅस आम्ही वापरतो सगळीकडे. आणि त्यांनी शिकवलंय महिलेने कसं करायचं. आता ते इरेस नावं घेतात, तर ते कधीच माहीत नव्हतं, ऐकण्यात नव्हतं, पण ते करतात. त्या सगळे डॉक्टर की सारखं त्याला तपासणी करावं लागते. त्या टाकीमध्ये एक कागद असतो आणि ते बुडवून बघतात हे खत कसं झाले, चांगलं झाले का वाईट झाले, त्याच्यावर कलर येतात. ते सगळ्या तपासण्या ह्या करतात. हो. आणि ते त्यांनी दुसरं पण सांगितलं की जी मशीन आहे ते एक मिक्सर असतं, आणि त्या मिक्सरमध्ये थोडंसुद्धा एवढं लोखंड किंवा एवढं छोटा काच किंवा अंड्याचे सालं हे असे असतात, तर हे त्याच्यात गेले नाही पाहिजे, कारण ते अडकतं आणि त्याच्यात व्यवस्थित खत पण होत नाही, मशीन बिघडती. त्याच्यामुळं खूप बारीक त्याच्यावर वेगळं करावं लागतं, छाटावं लागतं, ते पाहावं लागतं, पाणी टाकून धुवून असं कचरा त्याच्यात सोडावा लागतो, तेव्हा ते चांगलं खत बनतं. तर हे चांगलं खत बनतं असं आमचे त्याच कॉलनीमध्ये 3 बायोगॅस चालतात. असे वेगवेगळ्या ठिकाणी संघटनेचे 7 बायोगॅस चालत होते. TS मध्ये आहे एक बायोगॅस. तर असे बायोगॅस आणि वेगवेगळ्या सोसायट्यामध्ये आम्ही कामं घेतो, तिथंही ओल्या कचऱ्याचं खत केलं जातं आहे. तर ह्या खत आम्ही करतो. आमच्याकडं कमीत कमी 600-700 महिला याच्यामध्ये ट्रेनिंग केलेल्या आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन खत करण्याचं, बागकाम करण्याचं हे काम आम्ही घेतो. पण खत जास्त बनतं. ह्या खताची जाहिरात झाली पाहिजे, ॲडव्हर्टाईज झाली पाहिजे. जसं आपण सरकार वेगवेगळ्या याची माहिती सांगतं, TVवर सांगतं, रेडिओवर सांगतं, तसं आमची पण वाटतं की मला असं वाटतं नेहमी की आमच्या खताची जाहिरात झाली पाहिजे आणि हे चांगलं खत, पौष्टिक खत शेतकऱ्यापर्यंत गेलं पाहिजे. परिसर भगिनी विकास संघ नावाची संस्था रजिस्ट्रेशन केली 2004 मध्ये, आणि तिथं मला सगळ्या महिलांनी निवडून दिलं अध्यक्ष म्हणून. मला सगळ्या महिलांनी माझी निवड केली, तेव्हापासून मी याच्यात काम करते. तर हे काम करत असताना आमचे बचत गट झाले आणि फेडरेशन झालं, तर आमची याच्यातून शाहूकारी पाशातून मुक्तता झालेली आहे. कमीत कमी आम्ही पहिले व्याजाने 15 रुपये 20 रुपये टक्क्यांनी पैसे घ्यायचो, तर याच्यातून आमची मुक्तता झालेली आहे. कारण आम्ही गटातून कर्ज घेतो 2 रुपये टक्क्यांनी, फेडरेशनमधून घ्यायचं असलं तर तिथून 1.5 टक्क्यांनी भेटतं गटाला कर्ज, आणि आम्ही 2 टक्क्यांनी त्याचा वापर करतो. मग 8 आणे आमच्या गटाला राहतात, 1.5 रुपये आमच्या फेडरेशनला राहतो. ते आमचं एक चांगलं काम झालेलं आहे. आणि हे आमच्या मुलांच्या शिक्षणासाठी, घर दुरुस्त करण्यासाठी, लग्न कार्य असलं तर त्याच्यासाठी आम्ही कर्जाचा वापर करतो. आता आम्हाला बाहेरून कर्ज नाही घ्यावं लागत. कमीत कमी याच्यामध्ये 3,500 महिला आमच्या पहिल्या होत्या. 7,000चा सर्वे आहे आमच्याकडे, आणि एवढ्या महिला आहेत त्याच्यामध्ये काम करणाऱ्या. कचरा वेचक महिला 1972 पासून आम्ही मुंबईला आलो, तेव्हापासून स्वच्छतेचं काम करतो. मुंबईमध्ये कचरा उचलण्याचं वेगवेगळ्या, कोणी डम्पिंगवर, कोणी रस्त्यावर असं कचरा उचलतो, आणि हे पुनर्निर्मितीसाठी जातो कचरा. आणि हे आम्हाला माहीतच नव्हतं का आम्ही पर्यावरणासाठी चांगलं काम करतो. मग आम्हाला संघटनेमध्ये आल्यावर बचत गटाचं ट्रेनिंग, नेतृत्व शिबिर, हे वेगवेगळे शिबिरं आमचे घेतले, आणि मग तेव्हापासून कळायला लागलं की आम्ही पर्यावरणासाठी काम करतो चांगलं. तर ते काम करत असताना मग नंतर मला दुःख नाही वाटलं असं की आम्ही बाबा किती घाणीत काम करतो. असं वाटायचं की आमचंही काम आम्ही होतं, आमचं घरही चालतं, आणि आम्ही समाजासाठी चांगलं काम करतो. मला याचा खूप अभिमान वाटायला लागला आहे. आता संघटनेत आल्यापासून संघटनेने आम्हाला मुलांचं संगोपन कसं करायचं, शिक्षण किती गरजेचं आहे हे आम्हाला शिकवलं. तेव्हापासून आमचे मुलं शिकायला लागले. वकील काही झाल्या मुली, डॉक्टर पण झाल्यात, नर्स, अशा काही वेगवेगळे कोर्स करतात, आणि मुली खूप शिकायला लागल्या. आम्ही पहिलं मुलीला शिकवितच नव्हतो, तर 7वीपर्यंत शिकवलं की मुलीचं नंतर 8वीत बसले की पुढच्या शिक्षणासाठी पाठवितच नव्हतं, लग्न करून द्यायचं. पण हे खूप चांगलं काम झालेलं आहे की आता आमच्या मुली शिकायला लागल्या, मोठ्या मोठ्या हुद्द्यावर कामाला पण लागल्यात. वेगवेगळे कोर्स केल्यामुळे कामं मिळतात त्यांना,
तर खूप संघटनेचं आमच्यावर खूप उपकार झालेले असे मी म्हणन. आणि त्याच्यामुळं आमच्या मुलांचं चांगलं झालं आहे. जे आम्ही काम केलं ते आम्हाला काम आमच्या मुलांनी करू नये ते सतत वाटत होतं. आणि संघटनेचं पण तेच ध्येय होतं ज्योतिताईचं, की हे घाणीचं काम आहे ना, ह्या मुलांनी करू नये. म्हणून त्यांनी शिक्षणाकडे जास्त धाव घेतली आणि आम्हाला आमच्या मुलींच्या शिक्षणासाठी मदत करीत राहिल्या. आणि माझं मुंबईतच नाही तर आपल्या मराठवाड्यामध्ये, भारतामध्ये आमच्या वेगवेगळ्या संघटना एकत्र झाल्या आणि त्याची भारतीय कचरा वेचक आघाडी झालेली आहे. आणि त्या भारतीय कचरा वेचक आघाडीच्या माध्यमातून आमच्या इथल्या सगळ्या आशिया खंडातून आता मला इंटरनॅशनल अलायन्स बेस्ट स्पीकर म्हणून आमची एक संस्था रजिस्ट्रेशन झाली. तिथेही कचरा वेचकांची संस्था वेगळी झालेली. त्याच्यामध्ये ब्राझीलचा अध्यक्ष आहे, साऊथ आफ्रिकाची खजिनदार आहे आणि मी आशिया खंडातून उपाध्यक्ष म्हणून माझी निवड झाली. गेल्या वर्षी मे महिन्यामध्ये 2 मेला आमची निवडणूक झाली आणि तिथं मला निवडून दिले आमच्या सगळ्या लोकांनी अलायन्समधल्या. तर याचा मला खूप अभिमान वाटतो की कचरा वेचकांचा एवढं हे वाढले, म्हणजे ताकद वाढली. तर आता आमची एवढी ताकद वाढली की आम्ही काही आमचे प्रश्न असले, सामाजिक सुरक्षाचे प्रश्न, जे काय आमच्यासाठी काही योजना असत्या त्याचा आम्ही पाठपुरावा करण्यासाठी आम्ही सगळेजण एकत्र आलोत. भारतातलेच नव्हे तर आम्ही सगळे जगभरातले कचरा वेचक एकत्र आलेला आहोत. याचा मला खूप अभिमान वाटतोय आणि मी हे करत राहते. आणि मला खूप संघटनेचे मी नेहमी आभार मानेन की संघटनेमुळे, श्रीमती संघटनेमुळे, ज्योतिताईमुळे मी ह्या वरच्या एवढ्या पदावर पोहोचले. आणि तिथे जाऊन आपल्या देशात काय चालतं, आम्ही कचऱ्याचं काय करतो हे मी मांडणी करते. आम्ही सांगतो की आम्ही कचरा इकडे तिकडे फेकत नाहीत. भारतातल्या कचऱ्याचं, ओल्या कचऱ्याचं खत करतो आणि सुका कचरा पुनर्निर्मितीसाठी जातो. तर हे मी तिकडं सांगत असते. तर मला असं वाटतं की आपल्या देशातल्या लोकांनी पण वागलं पाहिजे तसं. आता पर्यावरण दूषित झाले म्हणतात, पण दूषित झालंय आपल्यालाही कळतं किती तापमान वाढले. पण याच्यामध्ये कचरा वेचकांचं खूप मोलाचं योगदान आहे. जर शहरामधून कचरा डम्पिंगपर्यंत आणायचा असेल तर एक बाई आमची कमीत कमी 50 किलो 100 किलो कचरा उचलती कोरडा आणि तो पुनर्निर्मितीसाठी पाठवती. जर आमच्या लोकांनी तो कचरा उचलला नसता तर तो कचरा पूर्ण डम्पिंगला आला असता. आणि आज 1998 पासून संघटनांनी सांगितलेलं की इथं डम्पिंगवर जागा नाही, तरी पण डम्पिंगवर कचरा अजूनही येतोय. कारण आमचे लोक कोरडा कचरा वेगळा करून तो पुनर्निर्मितीसाठी पाठवतात आणि तो कचऱ्याचं पुनर्निर्मिती होती त्याच्यात पण लाखो लोक पोट भरतात. ती एक कडीच आहे. सगळ्याच खालच्या कडीला आम्ही कचरा वेचक महिला आहोत. आणि मग नंतर छोटा काट्यावाला, नंतर दुसरा मोठा काट्यावाला, नंतर डीलर आणि नंतर कंपनीवाला. हे लोक गच्च झाले, पैशावाले झाले. पण आमच्या महिला ज्या आहेत आमच्या जाग्यावरच आहेत. अजून काही प्रगती झाली नाही. थोडी प्रगती झाली संघटनेमुळे, मुलं शिकायला लागले, काहीला नोकऱ्या लागल्या. पण शिकले तर नोकऱ्या नसतात, डिग्री घेण्यासाठी पुढच्या शिक्षणासाठी पैसे नसतो. ह्या पण अडचणी आहेत. ते ह्या पुढच्या अडचणी. पण एवढं माहिती झालं की आम्ही चांगलं काम करतो आणि आमची एवढी ताकद वाढली आणि आम्ही असंच करत राहू. आणि नागरिकांना मला एवढंच सांगायचं की घराघरात कचरा वेगळा जर झाला तर आमच्या महिलेला डम्पिंगवर मेलेले कुत्रे, मांजरं, घुशी काय काय येते, त्याच्यात घाण गुण किती येते त्याच्यात हात नाही घालावा लागायचा. घराघरात कचरा वेगळा झाला पाहिजे आणि तिथं आमच्या लोकांना काम मिळालं पाहिजे. 2016चा नियम आलेला, त्या 2016च्या नियममध्ये असं सांगितलं की कोरड्या कचऱ्यात किंवा कचऱ्यात काम करणाऱ्या लोकांना सगळ्याला ह्या नियमामध्ये सामावून घ्या. जिथं जिथं कचऱ्याचं काम असेल तिथं कचरा वेचकांना काम दिलं पाहिजे. पण आम्हाला सगळे कामं मिळत नाहीत. ज्या लोक पर्यावरणाला मानणारे आहेत तेच लोक असे प्रायव्हेट सोसायट्यांमध्ये आम्हाला काम देतात. पण जर सरकारकडून जर झालं तर आमच्या लोकांना काम मिळालं पाहिजे. पण तसं आता होत नाही. कंपन्या स्थापन झाल्या आहेत, कंपन्याचे लोक काम घेऊन चाललेत आणि आमच्या लोकांच्या हातातले कामं चाललेत. पण मला एवढं सांगायचं की जे लोक पूर्वीपासून काम करते त्याच्यात पिढ्यानपिढ्या गेल्या, आमच्या 2-2 पिढ्या झाल्या याच्यात काम करत असताना, पण मग आमच्या लोकांना कधी त्याचा फायदा मिळणार. तर आम्ही नुसतं खालच्या तळालाच काम करतो.
खांद्यावर डोक्यावर कचरा वाहून द्यायचा आणि याच्यावर लोकांनी पैसा कमवायचा, कंपन्या स्थापन करायच्या, हे कामं चाललेले आहेत. तर मी असं म्हणेन की आम्हाला BRC मध्ये पण खूप मोठं काम मिळाले आणि अशा बऱ्याच कंपन्या आहेत की आम्हाला मदत करतात. तर असं वेगवेगळ्या कंपन्या, मोठ्या मोठ्या सोसायट्या, हॉस्पिटल, असे जे कामं आहेत ते आम्हाला मिळायला पाहिजेत. तर आमच्या हातातून काम जाणार नाही आणि आमचा रोजगार टिकून राहील. आम्हाला आता संघटना खूप मोठी आमच्या पाठीशी आहे. याच्या माध्यमातून आम्हाला जर काही कुठे अडचण आली तर आम्ही जातो आणि आमची माहिती सांगतो तिकडे आम्ही काय काम करतो काय नाही. आम्हाला महानगरपालिकेने 7 ठिकाणी शेड दिलेले आहेत आमच्या परिसर भगिनी विकास संघाला. स्वच्छ भारत अभियान आलं तर त्याच्या माध्यमातून पण काम चालतं. आमच्या शेडवर ते लोक येऊन विजिट करतात, आम्हाला काय आमची विचारपूस होते आणि ते बघून जातात. तर असं वाटतं की सगळीकडे तसे कामं झाले पाहिजे. आपल्या मुंबईतच नाही तर सगळ्या भारतामध्ये वेगवेगळे मोठे मोठे शहर आहेत. तर याच्यामध्ये जर कचरा वेचकांना सामावून घेतलं तर कचरा वेचक खूप पर्यावरणासाठी चांगलं काम करतात. तर हे जर कचरा वेचकांच्या माध्यमातून काम केलं, आम्ही हाताने काम करणारे लोक आहोत, पण याच्यात काय झालंय, खत करायला पण लोक मोठ्या मोठ्या मशिनी घेतात, लाखो रुपये त्याच्यावर खर्च करतात, पण ती मशीन मध्येच बिघडते आणि ते काम थांबते. तसं पण आमच्या महिला हाताने काम करतात, चांगलं खत होते ते. तर ही जनजागृती आम्ही करीत असतो आमच्या संघटनेच्या माध्यमातून, वेगवेगळ्या सोसायट्यांमध्ये जाऊन सांगतो. पण जे लोक पर्यावरणाला मानणारे आहेत तिथंच आम्हाला काम मिळतं. पण सगळ्याच लोकांना असं वाटत असेल की पर्यावरण आपलं चांगलं राहावा, पुढची पिढी चांगली जगावा, चांगल्या वातावरणामध्ये जगावा, तर कचरा वेचकांना याच्यामध्ये सामावून घेतलं पाहिजे. आणि कचरा वेचकांच्या पद्धतीनं जर काम केलं तर नक्कीच पर्यावरणाला काही हानी होणार नाही. कंपन्यावाले लोक पण असे आहेत की बऱ्याच कंपन्या वाढल्या, वेगवेगळ्या वस्तू बनवतात आणि अनेक वर्षापासून ते वस्तू विकतात. त्याला दुकानदार घेतात, नागरिक विकत घेतात, खातात आणि कुठेही टाकतात. त्याची विल्हेवाट लावण्याचं काम आम्ही करतोय. त्याच्यात पण EPR नावाची एक नेम आलेला आहे, त्या नियमावर पण त्यांनी अंमलबजावणी केली पाहिजे. कंपनीवाल्यांनी जी त्यांची उत्पादकाची वाढीव जबाबदारी आहे त्या नियमाचं पण पालन झालं पाहिजे. त्याच्यात पण सामावून आम्हाला घेतलं पाहिजे. पण ते तसं काही होत नाही अजून, नुसतं नेम काढतात पण त्याच्यावर चांगली अंमलबजावणी होत नाही. तर हे असं जर काम झालं, सगळं EPRची अंमलबजावणी आणि कचरा वेचकांना सगळ्या कामात सामावून घेतलं तर नक्कीच आपलं काम यशस्वी होईल आणि आपले शहरं सगळे स्वच्छ राहतील. धन्यवाद. अशी ह्या सगळ्या स्त्रियांच्या बाबतीत काम करत असताना तुम्ही एका मोठ्या प्रश्नावरती कामाला सुरुवात केली आणि तो म्हणजे अर्थातच कचरा वेचक महिलांचा जो प्रश्न होता त्याविषयी. तर ह्या कामाविषयी सुरुवात करावी असं कधी कुठल्या क्षणी वाटलं किंवा कुठल्या अशा घटकांकडनं तुम्हाला फीडबॅक्स मिळाले ज्यामुळे तुम्ही या क्षेत्रात पदार्पण केलं? नाही, प्रत्यक्षात आम्ही जेव्हा कचरा वेचकांना भेटलो त्यांच्या वस्तीमध्ये आम्ही काम करत होतो आणि ते काम करता करता ह्या बायकांचं जीवन बघून आम्हाला असं वाटलं की ह्यावेळी पहाटे उठून जातात, काय करतात, कसा कचरा आणतात, विकतात कुठे. कारण कचऱ्याविषयी आपल्याला कोणालाच माहिती नसते, आम्हालाही नव्हते. करतो आपण कचरा करतो पण ते म्युन्सिपाल्टी तुमचं झाडूवाला घेऊन जातो, मग ते म्युन्सिपाल्टी घेऊन जाते आणि त्याचं पुढे काय होतं हे काय कळत नाही आपल्याला. पण त्या बायकांचं जीवन बघितल्यावर असं वाटलं की बापरे, किती घाणीत या काम करतात आणि घाण आपणच करतो. आणि कुणालाही दुसऱ्याच्या कचऱ्यात हात घालणं हे योग्यच नाही आहे. आणि ॲक्च्युली हे गरिबीमुळे करायला लागतं. आणि या सगळ्या बायका ह्या निरक्षर आहेत, या दुष्काळी भागातनं आलेल्या आहेत वगैरे, अशा अनेक गोष्टींचे शोध आम्हाला. आणि सगळ्या मुख्य म्हणजे दलित आहेत आणि 100% दलितांना रिझर्वेशन आहे या घाणीच्या कामात. हे लक्षात आलं, असं वाटायला की यासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे. पण काय करणार? मग आम्ही असा विचार केला की आधी असं वाटलं या सगळ्या काटेवाल्यांच्या जाळ्यात अडकलेल्या आहेत, कर्जाच्या सापळ्यात, खूप व्याज द्यावं लागतं आणि त्यांचा म्हणजे एका प्रकारे त्यांची पिळवणूक होते त्या सगळ्यामध्ये. आणि ज्या बायका कचरा वेचतात, म्हणजे कचराचा एक मोठा पिरॅमिड आहे. या पिरॅमिड म्हणजे किंवा या सेक्टरमध्ये बायका सगळ्यात तळाला आहेत आणि त्या फक्त कचरा वेचतात आणि बाकी सगळ्या कचऱ्याचा धंदा आहे तो पुरुषाच्या हातात. अच्छा, म्हणजे मेन गोळा करणं, सेग्रिगेट करणं हे सगळ्यात खालचं काम आहे, हे बायकांना करावं लागतं. आणि लहान मुलं सुद्धा त्यामध्ये लहान मुलंही आहेत.
लहान मुलांचं प्रमाण आता हळूहळू थोडं कमी होतं. परिसर विकास ह्या निमित्ताने सुरुवात झाली परिसर हो, विकासला. हो. किती काय वर्ष होतं ते? 98 साली पहिला बचत गट आम्ही बांधला. मग हळूहळू 100 बायकांचं पहिल्यांदा पाहणी केली, मग 1000 बायकांचे गट झाले. असं करत आता करत 3000 हो 3000 बायका आहेत. आणि केवळ मुंबईत नाही तर मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि वर्धा अशा 4 शहरांमध्ये आम्ही काम करतो. मावशी, तुम्ही आता म्हणालात की ह्या कचऱ्याच्या पिरॅमिडमध्ये सगळ्यात तळाला बाई आहे, पण समाजात सुद्धा कुठलाही स्तर असू द्या, म्हणजे अगदी उच्चवर्णीय किंवा अगदी कनिष्ठ आणि परिस्थिती वाईज सुद्धा, नॉट ओनली कास्ट वाईज, पण त्यात खाली स्त्री आणखी त्याच्या एक खालच्या पातळीवरतीच असते. आणि काय डॉक्टर आंबेडकरांनीच म्हटलेलं आहे, त्यामुळे दलित समाजातली बाई ही सगळ्यात तळाशी आणखी खाली असते, आहे. असते. बरोबर. पण मग त्यामुळे- ह्यांच्या हा सॉरी त्यामुळे तिला मदत करणं आणि मग ती कशा प्रकारे करता येईल. एक तर आरोग्याचे प्रचंड प्रश्न आहेत, कारण घाणीत काम केल्यामुळे विषारी कचरा आहे सगळा आणि त्यामुळे अनेक आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. किंवा त्यांची जी पिळवणूक होते निरक्षर असल्यामुळे ती एका बाजूला आहे. दुसऱ्या बाजूला कचऱ्याचा जो सगळा उद्योग आहे तो त्या उद्योगामध्ये या बायकांची जी पिळवणूक होते त्याच्यात भ्रष्टाचार पण खूप आहे. अच्छा, म्हणजे तिथेही तो आहे. तिथे आहेच, गुंडगिरी हो, आहे. ते तर शिवाय आहे. दुसरं काय आहे की जो शहरीकरण जे होतंय त्याच्यामध्ये पैसा वाढला की कचरा वाढतो. हो, कारण हल्ली आता आपण ऑनलाईन एवढ्या सगळ्या गोष्टी मागवतो आणि प्रत्येक गोष्टीला इकडे पॅकेजिंग असतं. खूप भयंकर आणि कचऱ्याचा ओला प्रश्न आहे. पण तरीही प्रत्येक घर जवळजवळ 60% त्यांचा ओला कचरा असतो बरोबर. आणि 40% कोरडा कचरा, आणि ज्याला घातक कचरा आपण म्हणून सॅनिटरी नॅपकिन्स आहेत, डायपर्स आहेत किंवा इतर जो कचरा आहे, विषारी कचरा, ई वेस्ट, हा सगळा आहे. आता हा कचरा जेव्हा 60% ओला कचरा असतो तर जगामध्ये जर तू असं बघितलंस की मिथेनचं प्रमाण खूप वाढतंय. कारण त्याला 3 कारण आहेत. शेतीतला कचरा त्याला कारणीभूत आहे, सार्वजनिक क्षेत्रातला म्हणजे हॉटेल्समधला वगैरे हा कचरा आहे, ओला कचरा, आणि घरातनं निर्माण होणारा ओला कचरा. आणि याच्यामुळे मिथेनचं प्रमाण खूप वाढतं आणि हा मिथेन कार्बन डायऑक्साईडपेक्षा जवळजवळ 20 पटीने घातक आहे. बरोबर. आता हा मिथेन कॅप्चर करणं हे शक्य आहे आणि ज्याच्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग मधला जे हरितवायू आहेत त्याचं मिथेनचं प्रमाण कमी होऊ शकेल. आणि हे शक्य आहे, आपल्याला सगळ्या देशांना शक्य आहे की मिथेन तुम्ही कॅप्चर करा. पण तसं होत नाहीये, कारण मध्यम वर्गांमध्ये ज्यांच्याकडे कचरा जास्त आहे त्यांना अजिबात ओला कचरा त्यांच्या दारात नकोय, कुठेच नकोय. त्याला आम्ही निंबी ॲटिट्यूड म्हणतो, म्हणजे नॉट इन माय बॅकयार्ड, माझ्या अंगणात काही नको. मग ते असं होतं ना, शहरं म्हणतात ग्रामीण भागात टाका, मग श्रीमंत देश म्हणतात गरीब देशात टाका. तर हे जे काय चाललेलं आहे याच्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग वाढतंय. पण नुसतं पर्यावरण म्हणून मोठ्याने ओरडणाऱ्या कोणाही लोकांना आपल्या कृतीतून सुद्धा ग्लोबल वॉर्मिंग वाढतंय, हवामान बदल होतोय आणि ते अतिशय घातक आहे. आणि ते जर जगाचं टेम्परेचर वाढलं तर आपण सगळेच जाणार आहोत. जशी इकॉनॉमी ग्लोबल आहे तसं पर्यावरण पण आहे ना ग्लोबल. ज्यावेळी तुम्ही पहिल्यांदा डम्पिंग ग्राउंडला भेट दिली त्या सगळ्या स्त्रियांच्या निमित्ताने काय फिलिंग होतं? भयानक आहे. मला तर नेहमी वाटतं की जे लोक सेग्रिगेशन करायला नकार देतात ना, कचरा वेगळा करत नाहीत, मी कशाला करू, ते माझं काम नाही. कोणाचं काम आहे? दुसऱ्या कोणाचं तरी आहे. बरोबर. आणि तो त्या वेगळ्या जातीतला असल्यामुळे त्यांनी ते केलं पाहिजे. मी नाही करणार. मग मी नाही करणार तर त्या अशा प्रत्येक माणसाला जाऊन डम्पिंग ग्राउंड उभं केलं पाहिजे. तिथे कुत्री, घुशी, हे जे काय सगळं असतं ज्याच्यामध्ये लोक काम करतात, माणूस त्या माणसाला आपण तिथे काम करायला लावतो. ते इतक्या घाणीत काम करतात. तुम्ही जर घरामध्ये कचरा वेगळा केला तर तो स्वच्छ कचरा होईल ना, कोणालाही घाणीत काम करायला लागणार नाही. कोरडा कचरा हा कारखान्यांकडे जाईल, ओला कचऱ्याचं खत होईल आणि ते व्हायला पाहिजे, कारण आपल्या शेतीला सुद्धा गरजेचं आहे, ते जैविक खताची गरज आहे. आणि जो फक्त घातक आहे तोच म्युन्सिपालिटीकडे जाईल, तो फक्त 10 किंवा 15% असेल. ह्याला आम्ही म्हणतो शून्य कचरा. शून्य कचरा म्हणजे कचरा जाळणं नाही. कचरा जाळणं ही खूप घातक गोष्ट आहे. आणि मानवांच्या वस्तीत तुम्ही कचरा जाळण्याची मशीन्स बसवताय, इन्सिनरेटर्स बसवताय, ज्वलन भट्ट्या म्हणूया आपण, त्याच्यामुळे डायऑक्सिन सारखे वायू तयार होतात आणि मग ते गरीब वस्त्यांमध्ये ते त्यांच्या जवळ बांधले जातात इन्सिनरेटर जर इतका निरुपद्रवी आणि चांगला आहे तर तो श्रीमंत वस्त्यात पण बांधा ना, तिथे का नाही बांधायचा? बरोबर.
म्हणजे शेवटी ह्या सगळ्यामध्ये म्हणजे फायनान्शियल जो आपल्याकडे आर्थिक स्तरावरती जो भेद आहे त्याच्यामुळे सगळ्यात जो खालचा स्तर आहे हा सगळीकडे पिचला जातो आहे. पण आता ह्याच्यात काम करणाऱ्या बायका आहेत, हे स्वतः अशिक्षित असल्यामुळे आणि त्यांची मुलं सुद्धा त्या कचऱ्यातच वाढत असतात, त्यामुळे शरीराचे रोग आहेत हे तर आहेत, पण शिक्षणाचा अभाव आहे. मग ह्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही खूप चांगलं काम करतायत, त्याविषयी सांगा. नाही, ते असं की आम्ही जेव्हा कामाला सुरुवात केली तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की सगळ्या 12 वर्षाच्या मुलींची लग्न होत आहेत. कारण म्हणजे आता मी मुंबईचं उदाहरण देते कारण मी तिथेच काम करते. तर आपल्याकडे जवळजवळ काही 5-7 वर्ष आधी सुद्धा 7वीच्या पुढच्या शाळा आहेत ना, माध्यमिक शाळा म्युन्सिपाल्टीच्या, त्या जवळजवळ नव्हत्या. तर 7वी पर्यंत कसं म्युन्सिपाल्टीमध्ये शिक्षण फ्री असतं आणि निदान तुम्हाला युनिफॉर्म नसेल तर हाकलून देत नाहीत. खाजगी शाळांमध्ये तुम्हाला येऊच देत नाहीत. बरोबर. त्यामुळे जर घरात पैसे नसतील तर मुलग्यांना शाळेत घातलं जातं, मुलींना 7वी झाली की घरी बसवलं जातं. शिवाय धाकट्या भावंडांना बघ, घरातलं काम कर, आई दिवसभर बाहेर जाणार, घरातलं काम कोण करणार, पाणी भर, रेशनच्या लाईनीत उभी राहा, अशी अनेक कामं असतात गरीब वस्त्यांमध्ये. तर मग त्या मुलीला जर जेव्हा शाळेत घातलं जात नाही तेव्हा मग घरी तर ती बसली तरी आईच्या जीवाला घोर असतो, मग ती तिचं लग्न करून टाकते. यासाठी आम्ही जी घोषणा केली पहिल्यांदा कामाला सुरुवात केल्यावर की कचरा वेचकांची मुलं कचरा वेचक होणार नाहीत. खरंच किती गरजेचं. आणि त्यामुळे आत्ता आमच्याकडचे बालविवाह, कारण हा सगळा मराठवाड्यातनं, तामिळनाडूच्या दुष्काळी भागातनं, कर्नाटकाच्या दुष्काळी भागातनं आलेले हे समूह आहेत जे मुंबईत राहत आहेत. तिथे निदान मी म्हणेन की 70-80% तरी मुलींचे बालविवाह बंद झालेत आणि मुली शिकायला जात आहेत आणि त्या 10वी पर्यंत शिकत आहेत. अरे वा. म्हणजे आणि काही मुली त्याच्याही पुढे शिकतायत. आणि मुलग्यांकडे पण आम्ही लक्ष देतोय. आम्ही वस्त्यांमध्ये आमचे अभ्यास वर्ग आहेत आणि ह्या अभ्यास वर्गांमधनं शिक्षक येतात शिकवायला. कारण ही मुलं सगळी बालवाडीत पण न जाणारी, ती इतकी अभ्यासात कच्ची असतात की शाळेत गेल्यावर त्यांना काही समजतच नाही. आणि आपला अभ्यासक्रम सुद्धा जो आहे ना मावशी, हा इतका शहरी विभागाला धरून आहे की त्यातली उदाहरणं म्हणा किंवा ह्याशी ही मुलं रिलेटच होऊ शकत नाही. तो सुद्धा एक प्रॉब्लेम आहे. आणि त्यामुळे ग्रामीण भागामध्ये बऱ्याचदा सायन्स, मॅथ्स आणि इंग्लिश ह्या 3 विषयांमध्ये म्हणजे फेल होणारी मुलं जास्त असतात. मग त्यासाठी हा तुम्ही उपक्रम सुरू करता? हो, आम्ही म्हणजे अशा एक तर त्यांना घरामध्ये जागाच नसते आणि आई वडीलही शिकलेले नाही, तर शिक्षणाचं वातावरण असं झालं म्हणतो आपण, अँबियन्स म्हणतो इंग्रजीमध्ये, ते नसतंच. आणि ते करण्यासाठी सुद्धा मुलांना दप्तरं घेऊन तिथे गृहपाठ करायला तरी पाठवा असं आम्ही सुरुवातीला आवाहन करू. मग आम्ही तिथे लायब्ररीज काढलेत की मुलांना वाचन करता यावं. मग काही छंद, थोडेसे वर्ग वगैरे, खेळायला ग्राउंडच नसतात वस्तीमध्ये, पण तरीही मुलींना जिथे जिथे आम्हाला ग्राउंड मिळाले तिथे मुलींना खेळ शिकवण्याचं आम्ही घेतलं. कारण मुली खेळायलाच जात नाहीत. इथला काय फक्त कचरा वेचकच नाही, कुठे, कारण मुलींसाठी मैदानं राखीव नाही आहेत. आणि मुलं त्यातल्या त्यात हल्ली तर सगळेच मोबाईलमुळे घरात अडकून पडले. ते पडले आहेत. पण तुम्ही जर सुट्टीचा दिवस बघितला तर तुम्हाला एकही मुलगी रस्त्यावर दिसणार नाही, सगळे पुरुषच असतात आणि मुलगी असतात. सेफ्टी इश्यू पण आजकाल आपल्याकडे आहेत ना खूप मोठे. त्यामुळे मुलींसाठी विशेष सोय केली पाहिजे, जी खरं सरकारने केली पाहिजे, पण ती होत नाहीये. पण ही सगळी कामं आणि कामं प्रचंड आहेत आणि जितके हात मिळतील त्या कामासाठी, जितके स्वयंसेवक मिळतील, शिकवायला मिळतील, त्याच्यानंतर जे कचरा वेचक बायका आहे यांना काही वेगळं करता येईल का, त्यांना आम्ही वेगळं प्रशिक्षण देतोय, खत करण्याचं प्रशिक्षण देतोय, कोरडा कचऱ्याची केंद्र चालवायचं प्रशिक्षण देतोय, बायोगॅसचं प्रशिक्षण देतोय, बायोगॅस कसे चालवायचे, त्यांचं देखभाल कशी करायची याचंही प्रशिक्षण देतोय. आणि इतर छोटे मोठे उद्योग त्यांना काही करता येतील का याचा प्रयत्न करतो. कारण असं आहे की आता इतक्या मोठ्या प्रमाणात कचऱ्याचं खाजगीकरण होतंय आणि त्यामुळे कुठल्याही जेव्हा अनौपचारिक क्षेत्र असतं तेव्हा जिथे बायका असतात तोपर्यंत त्या अगदी कमी पगारात राबत असतात. पण त्याच्यामध्ये तांत्रिक काहीतरी तंत्रज्ञान येतं, त्याबरोबर लागलीच पुरुष ते ताब्यात घेतात आणि बायकांना हाकलून देतात त्या क्षेत्रात. असं सगळ्या क्षेत्रात आपल्याला दिसतं. त्यामुळे बायकांना तंत्रज्ञान शिकवलं पाहिजे आणि बायकांना ती आधुनिकता सगळी कचऱ्याच्या कामामध्ये आणली पाहिजे. का त्याच लोकांनी कचरा वेचावा. तुम्ही स्वच्छ आधुनिकीकरण करा त्याचं. कचरा तुम्ही मध्यमवर्गाने कचरा व्यवस्थित, ज्यांच्याकडे कचरा आहे त्यांनी तो वेगळा ठेवला पाहिजे. मग कशाला लोकांना घाणीत काम. आणि त्यासोबतच पालिकेच्या ज्या गाड्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा ओला आणि सुका कचरा वेगवेगळा नेला पाहिजे. बऱ्याचदा गाडी एकच येते आणि सगळा कचरा एकत्र टाकला जातो आणि यासाठी पुरेसं लोकशिक्षण नाहीये. कोरडा म्हणजे काय, ओला म्हणजे काय, खरं ना हे इकडे आहे. म्हणजे कळत नाही असं काही नसतं. तुम्हाला एकदा लक्षात आलं तर तुम्ही, ती सवय आहे ना, जी सवय आपल्याला एकत्र टाकायची आहे ती वेगळा करण्याची सवय लावायला पाहिजे. आणि ती सवय लागणं इतकं कठीण नाहीये, पण तुमच्या मनात नाहीये ते करणं.
पण मग ह्यासाठी हे बायोगॅस प्रकल्प वगैरे करण्यासाठी आज तुम्ही याच्यामध्ये इतकी वर्ष काम करतात, ह्यात तुम्हाला टाटासारख्या संस्थांनी सुद्धा मदत केली आहे, त्याविषयी सांगा. किंवा हे जे टेक्निक जे तुम्ही वापरतात, टेक्नॉलॉजीची वापरतात, टेक्नॉलॉजी आम्ही BRC अणुशक्ती आपलं जे नगर आहे तिथे, म्हणजे आम्ही अणुशक्ती नगर जिथे 10,000 कुटुंब राहतात ते शून्य कचरा करण्यासाठी आम्ही त्यांना मदत केली. पण त्यांनी आम्हाला बायोगॅस, कंपोस्टिंग म्हणजे खत करणं, बागकाम ह्या सगळ्या विषयात त्यांच्या तज्ज्ञ लोकांनी आम्हाला मदत केली. म्हणजे हा जो त्यांच्याशी जे आमचं कनेक्शन होतं ते आम्हाला खूप उपयोगात आलं. आणि मग असं आता किती तुमचे प्रकल्प आहेत आणि किती टन कचरा त्याच्याद्वारे प्रोसेस? छोटे मोठे प्रकल्प जे आहेत ना ते जवळ 50च्या वर आहेत ठिकठिकाणी चालणारे. मग ते मुंबईतले म्हणते, नव्या मुंबईत आणखी, नव्या मुंबईत तर वस्तीमध्ये सुद्धा एक प्रकारचे जे ज्याला दिल्लीहून मान्यता मिळालेली आहे स्वच्छ भारत मिशनची, असे प्रकल्प नव्या मुंबईत पण चालतात, ज्याच्यामध्ये कचरा, झोपडपट्टीतला कचरा सुद्धा त्याचं खत केलं जातं आणि कोरडा कचराही वेगळा करून तो संकलनासाठी पाठवला जातो. निसर्ग ऋण प्रकल्प म्हणून जो आहे त्याविषयी मग सांगा. निसर्ग ऋण म्हणजे असं आहे की निसर्ग आपल्याला फुलं, फळं, पानं, पाणी, प्रकाश सगळं देतो. आपण कसं परत करतो? आपण घाणीच्या रूपात फरक पडतो. म्हणजे आपण वाटेल तशी इलेक्ट्रिसिटी वापरतो, पाणी सगळं कचरा टाकून प्रदूषित करतो. आणि जे सगळं आपल्याला अन्न मिळतं ते अन्न आपण कचऱ्याच्या रूपातच निसर्गाला परत करतो, कारण फेकतो आपण. बरोबर. नदीच्या काठावर फेकतो. आपल्या मिठी नदीचं काय झालं? मी उत्तम मिठी नदी पाहिलेली आहे, सुरेख अगदी. हो, मी कुर्ल्यातच राहत होते. पण आता जर मिठी नदीचं गटारच झालेलं आहे. आणि अशी सगळीकडेच आहेत ते. काही मिठी नदी निरीगंगेचं पण झालेलं आहे. म्हणजे सगळीकडेच आपल्याला हे दिसतंय. तर निसर्ग ऋण म्हणजे काय? तर निसर्गाचं ऋण वेगळ्या फॉर्ममध्ये परत करणं. बरोबर. मग तो योग्य फॉर्म जो निसर्गाला घेता येईल, म्हणजे खत. तर आणि पाणी, कचरा न टाकलेलं पाणी जे शुद्ध स्वरूपात गावोगाव जाऊ शकेल, प्रदूषण होणार नाही, हे करणं म्हणजे निसर्गाचं ऋण फेडणं. आणि आता जो निसर्ग ऋण आपल्या शास्त्रज्ञांनी जो तयार केलेला आहे अणुशक्ती नगरमधल्या, अणुशक्ती केंद्रामधल्या, तर पहिलं काय होतं, आपल्याकडे गोबर गॅस प्लांट्स होते. आपण भारत पहिलं होतो त्याच्यात. बरोबर. पण गोबर गॅस प्लांट म्हणजे शेण हे होमोजिनस असतं. पण शहरातला कचरा होमोजिनस नसतो, त्यात अनेक वस्तू असतात. म्हणून त्यांनी त्याच्यात 3 गोष्टी ऍड केल्या. एक म्हणजे शहरातला जो कचरा आहे तो होमोजिनस करण्यासाठी तो मिक्सरमध्ये टाकणं, त्याच्यात गरम पाणी घालून त्याचं एक मिश्रण तयार करणं, स्लरी, आणि त्याला स्लरीला ज्याला आपण एरिएशन म्हणतो, म्हणजे हवा दिली पाहिजे. आणि त्यातून जे मग बायोगॅस होण्यासाठी सेकंडरी डायजेस्टर म्हणजे दुसऱ्या 2 विहिरीच आपण छोट्या विहिरी मोठ्या विहिरीत जे जाईल, तर त्या विहिरीमध्ये अजिबात हवा जात नाही, बंद असते ती. आणि हे जे आधी थोडीशी प्रोसेस केलेलं कचरा आहे त्याच्याकडनं अत्यंत उत्तम गॅस मिळतो. आणि हा जो गॅस आहे तो बॉयलर चालवायला, स्वयंपाक करायला, इलेक्ट्रिसिटी निर्माण करायला, ह्या सगळ्याला उपयोगी पडतो. आणि तो असा आहे की नुसता इलेक्ट्रिसिटी निर्माण करायला नाही तर ट्रान्सपोर्टसाठी सुद्धा हा गॅस उपयोगी पडतो, वाहतुकीसाठी. आणि असा केल्यामुळे, आणि तो जर त्याचं डिसेंट्रलायझेशन म्हणजे विकेंद्रीकरण केलं, कारण आपल्याकडे कसं आहे एकच उपाय आहे जो सगळ्या सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा आर्किटेक्चर कॉलेजमध्ये पण शिकवला काय जातो, तर इकडून कचरा घ्या आणि तिकडे नेऊन टाका. परंतु त्याचं जर विकेंद्रीकरण केलं प्रत्येक कॉलनीमध्ये, जर BRCने तर पूर्णपणे विकेंद्रीकरण केले, त्यांचा कचरा फार कमी कचरा, घातक कचरा फक्त डम्पिंगला जातो. तसं जिथे जिथे विभागामध्ये ह्या प्रकारच्या सोयी जर झाल्या, लोकांनी आपापल्या कंपाऊंडमध्ये खत केलं. आम्ही तर घरी द्यायची होम कंपोस्ट बास्केट पण आणलेली की तुमच्या घरातल्याच कचऱ्याचं तुम्ही. आणि हे प्रत्येकाने पर्सनल घराच्या लेवलवर आणि सोसायटीच्या लेवलवर केलं तर खरंच खूप खूप गरजेचं आहे. आणि हे कचरा वेचकांसाठी नाही, म्युन्सिपालिटीसाठी नाही, स्त्रीमुक्ती संघटने नाही, आपल्या पुढच्या पिढीसाठी गरजेचं आहे. आणि ते अत्यंत गरजेचं आहे. पण पर्यावरणावरनं बोलणं, हवामान बदलाबद्दल काळजी व्यक्त करणं एवढंच आपल्याला कळतं. त्याच्या खोलात जाऊन त्यावर काम करणं, तरी थांबून आपण विचार करण्याची गरज आहे. आपण पुढच्या पिढीसाठी काय ठेवलंय, कचरा आणि कशा प्रकारचं शहर आपण, भ्रष्टाचार आणि सगळ्या गोष्टी. अणुशक्ती नगर किंवा टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, तर या दोन्हीमध्ये त्यांच्या कचऱ्याचं गॅस होतो आणि तो गॅस त्यांच्याच कॅन्टीनमध्ये वापरला जातो. अच्छा. त्यामुळे काय होतं की जिथे जिथे आम्ही गॅस करतो, आता मसिना हॉस्पिटलमध्ये पण आमचा हे चालू होता प्रकल्प, तर
तर त्याला आम्ही शून्य कचरा विभाग म्हणतो. म्हणजे ओला कचऱ्याचा गॅस तिथल्याच कॅन्टीनला वापरता येतो. पण आता आम्ही आणखीन एक नवीन 5 टनाचा प्लांट बांधलाय म्युन्सिपालिटीसाठी, ज्याच्यामध्ये त्या कचऱ्यापासून इलेक्ट्रिसिटी निर्माण करता येईल. अरे वा, व्हेरी नाईस. पुण्याला वगैरे पण असे Plants प्लांट्स आहेत जिथे स्ट्रीट लाईट्स चालवले जातात. रस्त्यावरचे जे दिवे आहेत ते बायोगॅसवर चालवले जातात. म्हणजे त्याचे अनंत उपयोग आहेत. परंतु ते कॉन्शियसली त्याचं नावं न ठेवता त्याच्याकडे बारकाईने बघून, आणि मुख्य म्हणजे कचरा आपापल्या घरात वेगळा करून बरोबर, ते चालवायला. अगदी बरोबर आहे. म्हणजे एकीकडे वैचारिक कचरा सुद्धा दूर करण्याची गरज आहे आणि एकीकडे आणि नाहीये as a physical कठीण. आहे. हे काय रॉकेट सायन्स नाहीये, इतकं सोपं आहे. पण ते सोपं असताना सुद्धा मला नाही करायचं ही जी काय ऍटिट्यूड आहे ना. मग आता हे करत असताना, ह्या सगळ्या महिलांबरोबर काम करत असताना काय आव्हानं आहेत आणि हे संघटनेकडनं काम चालतं की कशा पद्धती त्याच्या कामाची प्रणाली आहे? नाही, आव्हानं खूपच आहेत. कारण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे खाजगीकरण इतकं चालू आहे की या सगळ्या बायकांची रोजीरोटी जाण्याचा प्रश्न आहे. आणि खरं म्हणजे नियमांमध्ये खूप लिहिलंय की या बायकांना तुम्ही सामावून घ्या, असं शहरी घनकचरा व्यवस्थापनाला सांगितलेलं आहे. पण अंमलबजावणीच्या बाबतीत शून्य आहे. आता बायकांना दिलेत कोरड्या कचऱ्याची संकलन केंद्र पण दिलेली आहेत की तुम्ही हे चालवा म्हणून, पण त्यात इतक्या गैरसोयी आहेत की तिथेही खूप प्रश्न निर्माण होतात. आम्ही काय केलं की स्त्रीमुक्ती संघटना म्हणून आम्हाला या कामामध्ये स्वतः पडायचं नव्हतं. म्हणजे पडायचं होतं पण स्त्रीमुक्ती संघटनेच्या नावाने नव्हतं पडायचं. म्हणून आम्ही यांच्या बचत गटांची फेडरेशन तयार केली. शिवाय त्यांच्या सहकारी संस्था तयार केल्या. म्हणजे महाराष्ट्रातली कचरा वेचकांची पहिली संस्था 2003 साली आम्ही स्थापन केली. आणि ती आता कंत्राट घेते. म्हणजे BRCचं जे कंत्राट आहे किंवा इतरही जी आमची छोट्या खाजगी बिल्डिंग मधली कंत्राट आहे ती सगळी त्यांच्या सहकारी संस्था घेतात. असं आहे की जेव्हा आम्ही शून्य कचरा म्हणतो आणि तो शहरातल्या म्हणजे विकेंद्रित पद्धतीने म्हणतो, तर त्याचा अर्थ काय माहितीये का, की त्याचा अर्थ म्युन्सिपाल्टीचा कचऱ्यावरचा खर्च कमी होईल. कारण आज त्यांच्याकडे तो जो एकच उपाय येतो, कांजूरचा असो नाही तर देवनारचं, सगळा कचरा घ्यायचा आणि दुसरीकडे टाकायचा. ह्याच्या ट्रान्सपोर्टमध्ये, वाहतुकीमध्ये इतका प्रचंड खर्च होतो आणि त्यामुळे त्या प्रदूषण पण कमी होईल. म्हणजे इव्हन जेव्हा आपण वाहतूक करतो त्या वाहतुकीमुळे पण प्रदूषण होतं, कचऱ्यामुळे पण प्रदूषण होतं. अधिक म्युन्सिपाल्टीचा जो सगळा म्हणजे रस्ते स्वच्छ होतील ना, आणखीन म्युन्सिपाल्टीचा जो कामगार वर्ग आहे तो आणखीन वेगळी कामं करू शकेल. आणि त्याबरोबरच आपण प्रत्येकाने थोडंसं स्वतःला हे करायला पाहिजे, एज्युकेट करायला पाहिजे. म्हणजे ट्रेनमध्ये बसल्यावरती बाहेर टाकणं, ॲज इफ ट्रेनच्या बाहेर कचरा कुंड्या लावलेल्या आहेत, कारमधनं बाहेर टाकणं, घराच्या बाहेर टाकणं, खिडक्यातनं बाहेर टाकणं कचरा. म्हणजे आपलं फक्त स्वच्छ ठेवून बाहेर किती घाण करतो आहोत आपण. म्हणजे परदेशात गेल्यानंतर या गोष्टीचं खूप वाईट वाटतं की म्हणजे इतका प्लास्टिक कचरा ऍक्च्युली तिथे पण सगळीकडे तयार होतो, पण ज्या पद्धतीत तो रस्त्यांवरती आणि इथे तिथे पडला आणि पावसामध्ये मग तो तुंबणं, मग त्याच्यामुळे रस्ते तुंबणं, हे सगळे जे प्रकार आपल्याकडे जास्त घडतात त्या सगळ्याला आपण शिस्त लावणं फार गरजेचं आहे. याच्यात 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे तो जो कचरा त्या शहरांमध्ये होतो त्याची जी गोळा करण्याची पद्धत आहे ना ती उत्तम आहे. पण कचऱ्याचं सगळं डिस्पोजल ते करत नाहीत. ते आतापर्यंत तो सगळा कचरा, जो घाणीचा कचरा असं आपण म्हणतो, जो विकला जात नाही, रिसायकल होत नाही, तर तो जाळला नाही जात. ते सगळ्या गरीब देशांच्या किनाऱ्यावर आणून टाकतात आणि आपलं प्रदूषण त्यांना देतात. तोही एक मुद्दा आहे. पण एक आपल्या स्थानिक लेवलवरती ह्याची गरज आहे. स्थानिक लेवलवर आहेच. म्हणजे कचरा जाळणं हा तर गुन्हा आहे खरं तर, पण तो कोणीच त्याच्याकडे लक्ष देत नाही. आणि मुख्यतः जे मॅन्युफॅक्चरर्स आहेत, जे उत्पादक आहेत, त्या उत्पादकांनी अशी जी रिसायकल होणार नाहीत, पर्यावरण नाही बदलायला पाहिजेत. आणि ते माझ्या मते गुटखा आणि ह्या कंपन्यांनी, कारण त्याचाच कचरा खूप जास्त आहे, खूप जास्त असतो. नुसता गुटखा नाही ग, सगळा आम्ही येतात जे छोटी छोटी प्रॉडक्ट्स आहेत ते सगळी त्याच्यात येतात. त्याला आम्ही मल्टीलेअर पॅकेजिंग म्हणतो. म्हणजे वेगवेगळी वेस्टर्न आहेत आणि त्या वेस्टर्नांमुळे त्यांचं रिसायकलिंग अत्यंत कठीण होतं. मग जाळण्याशिवाय काही उपायच होत नाही. दुसरी गोष्ट अशी की कचरा वेगळा केला नाही ना तर तो जाळण्याशिवाय किंवा डम्पिंगमध्ये टाकण्याशिवाय उपायच नाहीये. त्यामुळे कचरा वेगळा करणं ही पहिली पायरी आहे स्वच्छतेची. कचरा गोळा करणं नाही, स्वच्छता ही पहिली पायरी. कचरा वेगळा होणं, तो करणं, समजून करणं, काय कागद आहे, काय प्लास्टिक आहे, काय मेटल आहे, आणि त्यासोबत सॅनिटरी पॅड आणि डायपर्स वगैरे.
हे सुद्धा खूप मोठा प्रश्न आहे. त्यामुळे तो सगळा कचऱ्याचं व्यवस्थित वर्गीकरण होऊन तो वेगळा झाला पाहिजे आणि तो डायरेक्ट मॅन्युफॅक्चरर्सकडे गेला पाहिजे. तो डम्पिंगला जाताच कामा नाही. ही व्यवस्था आपण कशी करू, हा खरा महत्वाचा म्हणजे मुद्दा आहे. एक खूप मोठ्या कोर प्रश्नाकडे तुम्ही हात घातलेला आहे आणि इतकी वर्ष काम करत आहात. आणि कचऱ्याच्या निमित्ताने माणसाला जे इतकं वाईट आयुष्य मिळालेलं आहे की जी माणसं त्या स्तरावर काम करतायत त्यांच्यासाठी मावशी इतकं मोठं काम करतात. म्हणजे स्त्री मुक्ती संघटना ही फक्त स्त्रियांच्या मुक्तीपुरता किंवा एका पर्टिक्युलर कॉज करता नाही, तर त्या अनुषंगाने बायकांच्या आयुष्यात जे जे प्रश्न आहेत त्या सगळ्यांना तुम्ही हात घालण्याचा तुमच्या परीने प्रयत्न केलेला आहे. जे शक्य आहे तितकं. खरंच म्हणजे जे जे आपल्याला करणं शक्य आहे तुम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आणि सगळ्याचा सखोल अभ्यास केलेला आहे. काम इतकं आहे की खरंच एवढ्या कमी वेळामध्ये सगळ्याची व्याप्ती खरंच शक्य नाही. मी तर हेच म्हणेन की संघटनेच्या वेबसाईट आहेत किंवा ही पुस्तिका आहेत, यातनं याची जास्तीत जास्त माहिती घेऊन लोकांनी जास्तीत जास्त तुमच्या कार्याला जोडून घ्यावं. आणि तुम्ही इतक्या वेळात वेळ काढून मावशी तुमच्या सगळ्या या प्रदीर्घ वाटचालीविषयी आणि त्यानिमित्ताने ह्या मूकजीवांच्या म्हणजे ज्यांना आपलं दुःख आणि वेदना मांडण्यासाठी सुद्धा योग्य शब्द किंवा त्याची मांडणी करण्याचं ज्ञान नाही, ते तुम्ही करण्याचं एक मोठं काम करत आहात. त्यामुळे तुमच्या कार्याला सुद्धा सलाम. आणि तुम्ही इतक्या वेळात काढून तुम्ही गप्पा केल्या त्यासाठी खूप खूप मनापासून धन्यवाद. धन्यवाद. आमच्या कामाचं मोल द्या, आमच्या घामाचं मोल द्या. डोक्यावरी कचरा वाहुनी, खांद्यावरी कचरा वाहुनी, वाहतुकीचा खर्च कमी करतो, म्युन्सिपाल्टीचे पैसे वाचवतो, म्युन्सिपाल्टीचे पैसे वाचवतो, म्युन्सिपाल्टीचे पैसे वाचवतो, म्युन्सिपाल्टीचे पैसे वाचवतो. डम्पिंग वा कुंडी घाणीचे आगार, डम्पिंग वा कुंडी घाणीचे आगार, ना पाणी ना संडास ना डोईवर छप्पर, कुत्र्यानी घुसी आहेत आमच्या सोबती, साथीला आहे रोगांची दाटी, चटके उन्हाचे आम्ही सोसतो, म्युन्सिपाल्टीचे पैसे वाचवतो, म्युन्सिपाल्टीचे पैसे वाचवतो, म्युन्सिपाल्टीचे पैसे वाचवतो, म्युन्सिपाल्टीचे पैसे वाचवतो. जाळू नका कचरा आमची रोजी रोटी, जाळू नका कचरा आमची रोजी रोटी, प्रदूषण वाढवते कचऱ्याची भट्टी, आम्ही पृथ्वीला थंडावा देतो, म्युन्सिपाल्टीचे पैसे वाचवतो, म्युन्सिपाल्टीचे पैसे वाचवतो, म्युन्सिपाल्टीचे पैसे वाचवतो, म्युन्सिपाल्टीचे पैसे वाचवतो.